महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। डोंगरगाव इथं स्वाप संस्थेतर्फे सापांबद्दल मार्गदर्शक कार्यक्रम। सिंदेवाही वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या व सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव पळसगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये साप, अंधश्रद्धा व कायदा या विषय अनुषंगाने स्वाप संस्थेच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। स्वाप संस्था व वन परिक्षेत्र सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सर्पदंशाच्या घटनेमध्ये सापांबद्दल अज्ञान व अंधश्रद्धा यामुळे मनुष्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे सर्पदंशाच्या घटना घडू नये व सर्पदंशानंतर कोणती जीवितहानी होऊ नये याकरता हा मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी शाळेचे शिक्षक पवरते सर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर गावच्या सरपंचांच्या श्रीमती माधुरीताई सुरपाम, वनरक्षक चहांदे, उपसरपंच शिल्पा बनसोड, सदस्य मनीषा बुटले, पोलीस पाटील योगेश्वर लोंढे यांनी कार्यक्रमाबद्दल मतं मांडली। शाळेचे मुख्याध्यापक मोरेश्वर गौरकर सर यांनी या कार्यक्रमातून समाजाचे व पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत मिळते असं सांगितले। यानंतर संस्थेच्या कार्याबद्दल सर्पमित्र व संस्थेचे सदस्य जीवन गुरमुले यांनी सांगितले। त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक कायरकर यांनी सापाच्या विविध प्रजाती, त्यांची ओळख व सापांची मनुष्याला असलेली भीती, परिसरात आढळणाऱ्या विविध विषारी, बिनविषारी व निमविषारी सापांबद्दल माहिती देत सर्पदंशाचं कारण आणि सर्पदंश टाळून नेण्याकरता घ्यावयाची काळजी। विषारी साप मोजकेच असून त्यांसारखेच दिसणारे बिनविषारी साप सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे कोणताही साप चावल्यास घाबरून न जाता दवाखान्यातच औषधोपचार करावा। तसेच सापांच्या अंधश्रद्धा व कायदा या विषयावर मार्गदर्शन केले। साप, अंधश्रद्धा याबाबत कोणतीही सविस्तर माहिती दिली। कोणतेही जहर मंत्राच्या सहाय्याने उतरवत नाहीत। नागमोत्याकडे, मांत्रिकाकडे न जाता दवाखान्यातच जाऊन उपचार करा, हे सांगत संस्थेचे अध्यक्ष व सर्पमित्र यश कायरकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं। यावेळी स्वाप संस्थाचे पदाधिकारी भोलेनाथ सुरपाम, छत्रपती राम टेके, अमन करकाडे, जीवन गुरनुले, अमीर करकाडे, शुभम निकेसर, वनरक्षक, ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील तथा विद्यार्थी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अविनाश मांडोळे, सहाय्यक शिक्षक यांनी केले।